नमस्कार, कसेच सगळे मजेत ना? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ह्या आमच्या कोकणातल्या घराची आम्ही होम टूर देणार आहे. तुम्हाला मी माझं पूर्ण घर दाखवणार आहे. हे आहे आमचं कोकणातलं घर. आणि उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे, उद्या ब्लॉग टाकणार आहे आम्ही आज. नाही उद्या हा नाही ब्लॉग येणार, याला वेळ अजून. तर आमचं हे आहे कोकण. आमचं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. हा घराचा समोरून व्ह्यू आहे सकाळचा. तर बघा सुंदर वाटत आहे घर. हा इकडे येल्लो गेट आहे, तो मेन गेट आहे आमचा समोरचा. तर चला गेटमधून आतमध्ये जाऊया, मी तुम्हाला संपूर्ण घर दाखवते. आणि ह्या इकडे पायऱ्या केलेल्या आहेत चढण्यासाठी. आणि समोर बघा जांभा दगडाचा रस्ता केलेला आहे मधूनच जाण्यासाठी. इकडे छोटंसं गार्डन आहे, गार्डन केलेलं आहे छान. बिट्टू खेळत आहे त्याच्या मित्रासोबत तिकडे बघा. आणि असा सुंदर घराचा लुक दिसतोय. समोर सूर्यसुद्धा आहे, खूप सुंदर वाटतं एकदम. आणि हे आमच्या घरासमोरील तुळशी वृंदावन आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? आणि घरसुद्धा खूप भारी दिसते. कलर तर एकदम एक नंबर वाटतोय ना? मस्त असा कलर दिलेला आहे. समोर ओटा बनवलेला आहे छान, लाद्या वगैरे लावलेल्या आहेत व्यवस्थित सगळीकडे. आता चला पुढे जाऊया. जसं जसं जवळ जाते बघा घर किती सुंदर दिसतं, एकदम छानच वाटतंय ना? कलर कॉम्बिनेशन एक नंबर, चॉईस कलर कॉम्बिनेशनची एकच नंबर आहे. खूप सुंदर वाटतं. इकडे वरांडा आहे आमचा. आणि या साईडला इकडे जिना आहे जो टेरेसकडे चाललेला आहे. वरती टेरेस आहे, वरती टेरेसला शेड केलेला आहे. आणि इकडे सुद्धा 3 स्टेप्स आहेत. तर चला आता घर दाखवते तुम्हाला मी. हा इकडे वरांडा केलेला आहे बसण्यासाठी, संध्याकाळी चहा वगैरे पिण्यासाठी खूप सुंदर वाटतं. आम्ही इकडे संध्याकाळचा चहा पितो. फॅन वगैरे लावलेला आहे व्यवस्थित. हे बघा जांभा दगडाचं बांधकाम आहे पूर्ण. असं जांभा दगड लावलेला आहे पूर्ण घराला. आणि घरातून समोरचा व्ह्यू असा दिसतो छान. हा समोरचा ओटा आहे, तिकडे छोटंसं गार्डन, तुळशी वृंदावन आणि समोरची झाडंसुद्धा खूप सुंदर वाटतात. हा घराचा मेन दरवाजा आहे जो सागाच्या लाकडाचा बनवलेला आहे. आमच्या झाडाचं लाकूड होतं त्याचं आम्ही बनवून घेतलेलं आहे. सुंदर असं नक्षीकाम केलेला दरवाजा आहे. वरती तोरणसुद्धा लावलेला आहे. इकडे गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली आहे. इकडे कलश कोरलेला आहे छान असा. आणि ही इकडे कडी बघा, छान आहे ना नक्षीकाम कडीवरचं. आणि हे हँडल आहेत दरवाजाचे, असे एकदम हातीची सोंड आहे. सुंदर वाटतं ना? असं म्हणजे सगळ्या गोष्टी ना दाखवण्यासारख्या आहेत, छान आहेत, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया. हे बघा ना इकडे दरवाजाला ठकठक करण्यासाठी किती सुंदर शोधून आणले ना. पितळेचं आहे. माझे मिस्टर आणि माझे दीर दोघे एकदम छान अँटिक पीस कुठून कुठून शोधून आणतात. आणि हे नक्षीकाम बघा बारीक किती छान केलेलं आहे व्यवस्थित. चौकटीला पण पूर्ण बारीक नक्षीकाम केलेलं आहे छान असं. आणि इकडे मस्त बघा ही सुद्धा नक्षी किती छान काढली, किती कोरीव काम आहे त्याच्यावरती व्यवस्थित असं छान. खूप सुंदर वाटतं. आणि हा बाहेरचा स्पेस पण एकदम मोकळा आहे ना, तर छान वाटतं इकडे. आणि हा घराचा रात्रीचा लुक बघा किती छान वाटतं. एकदम शांत वातावरण आहे, मस्त वाटतं एकदम. आणि लाईट्समध्ये घर एकदम सुंदर दिसतं रात्रीचं. लाईट्सचं कलेक्शन तर एक नंबर आहे. हे दोघे भाऊ ना खूप डोकं लावून सगळी कामं करतात. खूप छान वाटतं आहे बघा ना, मस्त एकदम. ओटा पण कसा चमकतो लाईटमुळे. आणि घर पण एकदम चमकते, एकदम प्रकाश छान वाटतं एकदम. तर चला आता आपण घर पाहूया. तर बघा वरांडा पण रात्रीचं छान वाटतं आहे. आता मिस्टर माझे घर दाखवत आहेत, तर चला घर पाहूया आपण. हा आहे आमचा मेन एंट्रन्सचा दरवाजा. आणि दरवाजातून आत आल्याच्या नंतर आहे हॉल. असा हा खूप मोठा हॉल आहे, मस्त प्रशस्त हॉल आहे. अगदी 20-25 लोक झोपू शकतात एवढा मोठा हॉल आहे. आई पप्पा टी व्ही बघत बसलेत, बिट्टू गेम खेळतोय. इकडे हॉलमध्ये 2 खुर्च्या आणि सोफा ठेवला आहे बैठक म्हणून. इकडे टी टेबलसुद्धा आहे, टी व्ही लावलेला आहे, आई पप्पा सिरियल बघतात. आणि इकडे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली आहे. इकडे आहे आमचं देवघर. इकडे दरवाजा केलेला आहे देवघराला. आणि त्याला असं म्हणजे विंडोज पण ठेवलेली आहे आतमधलं दिसण्यासाठी. छान डोकं लावून सगळं केलेलं आहे व्यवस्थित. आणि इकडून आतमध्ये आल्याच्यानंतर समोर इकडे पण एक छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे आणि तुळजाभवानीची. आणि समोरच आहे आपलं देवघर. तर चला देवघरात जाऊया. मस्त छान टाईल्स लावलेले आहेत. समोर एक खिडकी आहे, छान प्रकाश येतो दिवसाचा त्याच्यातून. आणि इकडे देव म्हणजे देवासाठी बांधलेलं आहे हे छान. आणि छान मांडणी केलेली आहे देवाची. इकडे खूप उजेड येतो दिवसाचा सीन मी दाखवेनच. आता आपण परत हॉलमध्ये आलेलो आहे. आणि इकडे की होल्डर आहे. आणि इकडे देवघराच्या बाजूला इकडे आता आहे पहिली बेडरूम. तर चला तुम्हाला मी पहिली बेडरूम दाखवते इकडे. तर ही पण छान मोठी बेडरूम आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही गावी राहत नसल्यामुळे जास्त सामान नाही किंवा सगळ्या बेडरूममध्ये पसारा केलेला नाही आहे.
कारण गावी राहतच नाही आम्ही. आणि आत्ताच घर बांधलेलं आहे, 5-6 महिनेच झालेले आहेत, त्याच्यामुळे जास्त सामान आणलेलंच नाही आहे. आता बेडरूममधून बाहेर आलो आपण. बाहेरून लुक दाखवते बेडरूमचा. बघा, सामान ठेवण्यासाठी वगैरे वरती पोटमाळा केलेला आहे. एक विंडोसुद्धा आहे तिकडे. आणि बेडरूमच्या बाजूला इकडे देवघर, आणि देवघराच्या पुढे आल्याच्यानंतर इकडे आहे दुसरी बेडरूम. तो हॉलमधूनच दुसऱ्या बेडरूममध्ये जाण्याचा रस्ता आहे. तर बघूया दुसरी बेडरूम. ही दुसरी बेडरूम आहे. इकडे बेडसुद्धा ठेवलेला आहे, छान डबल बेड ठेवलेला आहे. आणि इकडे एक आपलं कपाटसुद्धा ठेवलेलं आहे कपड्यांचं. ही पण छान मोठी रूम आहे. हिला पण एक विंडो दिलेली आहे, पोटमाळासुद्धा दिलेला आहे, आणि डबलचा बेड ठेवूनसुद्धा जागा उरलेली आहे. इकडे पण महाराजांची फ्रेम लावलेली आहे, छान आहे. ही पण बेडरूम मोठी आहे. सगळ्या बेडरूम मोठ्या बनवलेल्या आहेत व्यवस्थित अशा. बघा, हॉलमधून इकडे या बेडरूममध्ये गेलेलो आपण. आता इकडे तिसरी बेडरूम आहे, जी किचनच्या समोर आहे. ही तिसरी बेडरूम आहे इकडे. तर इकडे सुद्धा खूप मोठी जागा आहे. इकडे कडाप्पा लावलेला आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी. अशा म्हणजे गावी कसं काही ना काही वस्तू ठेवाव्याच लागतात, तर त्याच्यामुळे कडाप्पा लावल्या. तिकडे एक विंडो आहे. ही रूम पण मोठी आहे. वरती तिकडे पोटमाळा दिलेला आहे सामान ठेवण्यासाठी. आणि या बेडरूमच्या समोरच आहे किचन. तर हॉलपासून काही लांब नाही. ही बेडरूम, ती बेडरूम, किचन असे तिन्ही दरवाजे जवळजवळच आहेत. म्हटलं दाखवूया तुम्हाला इथूनच उभं राहून. ह्या दरवाज्यात उभं राहिल्याच्यानंतर हॉल असा दिसतो. बाहेरचा लुक पण तुम्हाला दिसतोच आहे. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया. मी तुम्हाला आता किचन दाखवते. इकडची बेडरूम आणि त्याच्यासमोर किचन. तर चला, किचनमध्ये बघा, मस्त सगळीकडे कपाटं केलेले आहेत. काहीच पसारा नाही राहायला पाहिजे, व्यवस्थित सगळं आतमध्ये राहतं. किचनच्या ओट्याखाली पण कपाटं केलेले आहेत. वरती जो पोटमाळ आहे तिकडे पण कपाटं केलेले आहेत. इकडे बेसिंग आहे, वरती भांड्यांचा स्टँड आहे, गॅस, इकडे खिडकी, ॲडजस्ट फॅन सगळं आहे. फ्रीजसाठी जागा ठेवलेली आहे. इकडे एक स्टँड लावलेले आहे डबे वगैरे ठेवायला. सगळं व्यवस्थित, मोठा ओटा आहे एल टाईप, सगळं व्यवस्थित राहतं त्याच्यावरती. इकडे पण फॅन वगैरे सगळं लावलेलं. लाईट्स पण खूप सुंदर, एकदम भारी उजेड येतो. खूप छान बनवलं आहे किचन पण डोकं लावून. आणि हा मधला पॅसेज आहे. या मधल्या पॅसेजमधून बाहेर जायचं. इकडे सुद्धा लाईट लावलेल्या आहेत. तर चला आता पाठीमागे जाऊया. ही पाठीमागची रूम आहे. जसं मुंबईत ड्राय बाल्कनी असते तसं पाठीमागची रूम आहे. इकडे आम्ही कपडे वगैरे वाळवतो. आणि इकडची फरशी वेगळी लावलेली, थोडीशी रफ आणि ब्राऊन कलरची. इकडे आहे हे आपलं बाथरूम. तर बाथरूमची अरेंजमेंट पण एकदम ओके आहे. बघा, गीझर वगैरे लावलेलं आहे. डार्क कलरच्या टाईल्स, खाली लाईट कलरच्या वरती असं मस्त छान लावलेलं आहे. इकडे आहे टॉयलेट. इकडे इंग्लिश टॉयलेट लावलेलं आहे. घरामध्ये 2 टॉयलेट आहेत, तर इकडे इंग्लिश टॉयलेट लावलेलं आहे. वरती पण स्पेस दिलेला आहे टाकी लावण्यासाठी. तिथे आम्ही सामान ठेवलेलं आहे, कारण आमच्याकडे ऑलरेडी 5000 लिटरची टाकी आहे त्याच्यामुळे. आणि इकडे सगळी कपडे वगैरे वाळवण्यासाठी जागा आहे. ही आमची बोरिंगची मशीन आहे. खाली बघा, ती लाईट दिलेली ना, ती रात्रीची ला चालू ठेवली ना तर या रूममध्ये यायला बरं पडतं. अशा सगळ्या रूममध्ये लाईट्स दिलेल्या आहेत खाली. आणि इकडे ही आहे मागची रूम, जिकडे आहे आमची चूल. ही चुलीची रूम आहे. ती मागे आणि ओपन ठेवलेली आहे, कारण धूर आतमध्ये नाही आला पाहिजे आणि घर काळं नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी ही रूम ओपन ठेवलेली आहे. इकडे लाकडं ठेवलीत बघा चुलीला लावण्यासाठी. आता गावचं घर आहे तर थोडा असा पसारा असणारच. तर मागून बघा घर असं दिसतं, छान छान वाटतंय ना, मस्त एकदम. इकडे मस्त ग्रिल वगैरे लावून पत्रा वगैरे लावलेला आहे, छान केलेला आहे. आता इकडे पण एक बाथरूम आहे. हे बघा, इकडचं बाथरूम दाखवते तुम्हाला मी. सेम तसंच बांधलेलं आहे, छान वाटतं हे पण. म्हणजे दोघांची डिझाईन थोडी इकडे तिकडे चेंज करून छान बांधलेलं आहे. आणि इकडे इंडियन टॉयलेट आहे. तर दोन्ही टॉयलेट आहेत घरामध्ये, सगळी सोय केलेली आहे. इकडे पण बेसिंग आहे हँडवॉश करण्यासाठी. जाळी वगैरे लावून सगळं पॅक केलेलं आहे व्यवस्थित, कारण इकडे वाघ वगैरे येतात त्याच्यामुळे. तर इकडे चूल दाखवते तुम्हाला मी. आता गावचं घर आहे, गावी म्हणजे चूल पाहिजेच. चुलीशिवाय घराला शोभा नाही. आणि गावी गेलो ना, चुलीवरच्या जेवणाची मजा वेगळीच असते. आणि आम्ही पाणीसुद्धा चुलीवरच तापवतो. तर हे बघा, हे वारली पेंटिंग केलेलं आहे. ते चूल जे आहे ना त्या पडवीला, त्या रूमला, हे आम्ही नंतर केलेलं आहे. ती क्लिप मी त्याच्यामध्ये ॲड केली नंतर. हे आम्ही असं छान वारली पेंटिंग केलं आणि खूप सुंदर लुक आला त्या रूमला. बघा, तुम्ही बघतच असाल, खूप छान वाटते वारली पेंटिंग केल्यामुळे. खूप सुंदर लुक आला, त्या पूर्ण रूमलाच छान लुक आला. आणि एकदम छान वाटते असतं, म्हणजे नाही का, माझ्या जावयाची आणि दिरांची ही आयडिया होती. मग आम्ही चौघांनी मिळून हे वारली पेंटिंग केलं. पण आयडिया खूप सुंदर होती आणि खूप छान वाटलं. आम्ही गावी गेलेलो 2-3 दिवसासाठी, 2 दिवसामध्ये आम्ही ही पेंटिंग केली, छान सुंदर, खूप सुंदर लुक आला. असं तुम्ही काही क्रिएटिव्ह करत जा, छान वाटतं. म्हणून ही क्लिप ॲड केली तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हा मागचा दरवाजा आहे. मागच्या दरवाज्यातून बाहेर आल्याच्यानंतर असं दिसतं सगळं. दिवसाचं तुम्हाला दाखवेनच मी हा लुक परत एकदा.
तर असा आहे हा घराचा मागचा लुक. आणि इथून आतमध्ये जाऊया. आता दाखवते तुम्हाला मी. एकदम असे लांब बघा सगळे दरवाजे दिसत आहेत बाहेरपर्यंत असं. तर हा एकदम शेवटचा दरवाजा आहे. त्याच्यानंतर मग आपली चुलीची रूम आहे. तर चला पुढे जाऊया. तुम्हाला अजून एकदा एक सफर करवते मी घराची छान अशी. तर ही आहे कपडे सुकवण्याची रूम, कारण पावसाळ्यात बाहेर कपडे घालता येत नाहीत त्याच्यामुळे. आणि इकडे वॉश बेसिंग आहे. आरशामध्ये मी दिसली का तुम्हाला. आहे मधला स्पेस. इकडे एक बेडरूम आहे. इकडे किचन आहे. इकडे दुसरी बेडरूम आहे. इकडे हॉल आहे. इकडे देवघर आहे. इकडे पहिली बेडरूम आहे. आणि आता आपण बाहेर चाललो आहे. इकडे बाहेरचा वरांडा आणि बाहेरून बघा लुक कसा दिसतोय घराचा. आणि घरामध्ये ना खूप लाईट्स लावलेल्या आहेत त्याच्यामुळे उजेड एक नंबर येतो रात्रीचा सुद्धा. हे अंगण आहे आपलं. आणि मी तुम्हाला आता ना घराचा मागच्या बाजूचा लुक दाखवते. साईडचा लुक दाखवते. तिकडे सुद्धा खूप छान अशा लाईट्स लावलेल्या आहेत. खूप सुंदर वाटतो लुक. म्हटलं तिकडचं पण रात्रीचं दाखवे तुम्हाला कसं वाटतंय. आणि मी दुसरा एक व्हिडिओ करेन ज्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन मी दिवसाचं कसं वाटतं. तर बघा रात्रीचा लुक कसा आहे साईडचा घराचा. ह्या लाईट्समुळे ना एक नंबर वाटतं. एकदम वेगळाच लुक आलेला आहे घराला. एक छान एकदम वेगळा लुक आलेला आहे. लाईट्स खूप सुंदर वाटतात बघा ना. खूप भारी वाटतं. ही आमची आईची मुळ्याची शेती आहे. एक दिवशी आपण गार्डन आमचं बघूयाच. आणि हे जे सज्जे केलेले आहेत ना म्हणजे ह्याला आपल्या खिडकीला, त्याच्यामुळे ना पावसाळ्यात बिलकुल पाणी येत नाही आतमध्ये. आणि पत्रा वगैरे लावला ना तर फ्युचरमध्ये तो चेंज करावा लागतो. त्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. हे मागून बघा मागचा आपला जो चुलीची पडवी आहे त्याचा लुक कसा वाटतो आहे. तर चला पुढे जाऊया. आता परत अजून तुम्हाला टेरेस दाखवायचा आहे. छान वाटतं आहे ना. मस्त एकदम सुंदर लुक आला आहे. कलर पण छान आहे आणि या लाईट्समुळे पण छान वाटतं एकदम. समोर तो जिना आहे टेरेसवर जाण्याचा. त्याच्या खालच्या भागाचा सुद्धा उपयोग केलेला आहे छान. तिकडे बोरिंगच्या मशीनचं बटन ठेवलेलं आहे दुसरं. आणि वरती मेन प्लग ठेवलेला आहे वरती टेरेसवर जाण्यासाठी. ही आपली तुळसबाई आहे. आणि हे समोरचा सगळा स्पेस आहे. रात्रीचं कसं दिसतंय बघा. छान सुंदर वाटतं एकदम रात्रीचं. छानच प्रकाश पण छान आहे कारण लाईट्सच भरपूर लावलं त्याच्यामुळे प्रकाश छान असणारच आहे. छान वाटतंय ना. तर चला आता आपण टेरेसवर जाऊया. तर तुम्हाला मी टेरेस दाखवते. परत एकदा घर बघूया. छान वाटतंय ना. मला तर असं बघतच राहावंसं वाटतं. असं वाटतं माझीच नजर लागेल एवढं सुंदर वाटतंय ना. सारखं बघत राहावंसं वाटतंय. चला मिस्टर आलेले आहेत. आता आपण टेरेसवरती जाऊया आणि टेरेस पाहूया. बघा टेरेसकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना त्यालासुद्धा पत्रे लावलेले म्हणजे जिन्यालासुद्धा, की पावसाळ्यात जरी टेरेसवर जायचं झालं तरी भिजलं नाही पाहिजे कोणी म्हणून टेरेसच्या जिन्यालासुद्धा पत्रे लावलेले आहेत. आणि तिकडे समोर गेट पण लावलेलं आहे म्हणजे कसं आम्ही नसतो नेहमी घरी त्यावरती कोणी जनावर वगैरे जाऊन बसू नये म्हणून गेटसुद्धा लावलेलं आहे टेरेसला. जिन्यात लाईटसुद्धा लावलेली आहे. अंधारामध्ये त्रास नाही झाला पाहिजे टेरेसवर जाण्यासाठी म्हणून. आणि जी छोटीशी खिडकी दिसते ना ते व्हेंटिलेशनसाठी घरामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा खिडक्या ठेवलेल्या आहेत. कारण आमचं घर बंद असतं कायम मग व्हेंटिलेशन होत नाही त्याच्यामुळे तशा खिडक्या सगळीकडे ठेवलेल्या आहेत. तर चला आता आपण टेरेसवरती आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता टेरेस. तसं प्रशस्त असं मोठं टेरेस आहे आमचं. कारण घर जे आहे ना आमचं काहीतरी 1200 स्क्वेअर फूटचं घर आहे. तर तेवढा मोठा टेरेस आहे बघा. कसा वाटतोय टेरेस. खूप मोठा लांबलचक टेरेस आहे. कुठेच असं म्हणजे पार्टिशन नाही. एक सलग असल्यामुळे मोठं वाटतं व्यवस्थित. आणि इकडे पाण्याची टाकी आहे 5000 लिटरची. कारण आमच्याकडे बोरिंग आहे ना तर आम्ही या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी स्टोअर करतो. मग दिवसभर आपल्याला 24 तास वापरायला होतं पाणी म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही पाणी स्टोअर करून ठेवतो. आणि मग सगळीकडे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये बेसिंगमध्ये सगळीकडे तिथून पाणी येतं. तर चला आता तुम्हाला मी पुढचा लुक दाखवते वरून. टेरेसवरून पुढचा लुक कसा दिसतो दाखवते. आणि ना दिवसाचं पण दाखवेन कारण दिवसाचं सुद्धा खूप छान वाटतं. तर हे बघा रात्रीचं कसं दिसतं टेरेसवरून. खूप सुंदर वाटतं खरंच. म्हणजे कोकणातली घरं म्हणा म्हणजे सगळ्यांच्याच गावची घरं म्हणा. कोकणातच असं नाही सगळ्यांचीच गावची घरं गावचं वातावरण गावचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदरच असतो बघा. छान वाटतं ना वरून पण खूप सुंदर वाटतं. आता आपण दिवसाचा व्ह्यू बघूया. इकडे आम्ही ना छोटी छोटी कौलं लावलेली आहेत शोसाठी. खूप सुंदर वाटतात ती कौलं अशी रिअलमध्ये बघायला पण. आणि हा दिवसाचा व्ह्यू आहे. इकडे आमचं जुनं घर आहे. तर बघा दिवसाचा व्ह्यू कसा वाटतो आहे खाली. छान वाटतं ना एकदम मस्त वाटतं. हे शेजाऱ्यांचं घर आहे म्हणजे आमचेच दीर आहेत ते त्यांचं घर आहे. मस्त वाटतं ना. आमचे पप्पा राऊंड मारत आहेत मुलं खेळत आहेत. आणि हा समोरचा व्ह्यू झाला. इकडे टेरेस बघा दिवसाचं खूप छान मोठं प्रशस्त असं टेरेससुद्धा आहे. दिवसाचं पण छान वाटतं. तिकडे एकदम मोकळं वाटतं आणि म्हणजे झोपायला पण मस्त बसायला वगैरे छान वाटतं.
आता तुम्हाला मी मागचा व्ह्यू दाखवते. मागेसुद्धा ना खूप छान परिसर आहे, मस्त हिरवळच हिरवळ आहे. तिकडे आमची गाडी पार्किंग केलेली आहे. इकडे आमचा गेट आहे मागचा. ॲक्च्युली तो मोठा ठेवलेला आहे कारण गाडी आतमध्ये आलेली पाहिजे म्हणून तिथे मोठा गेट ठेवलेला आहे. आणि इकडे वरती रस्ता गेला आहे, तिकडे पण घर आहे म्हणून. आणि असं जंगलच जंगल आहे, खूप सुंदर वाटतं. हा रस्ता जो आहे ना तो गावात येण्याचा रस्ता आहे. इकडे हे आमचा घराच्या बाजूचा परिसर आहे, गार्डन आहे आमचं छोटंसं. त्याची सफर पण आपण करूया, त्याचा मी एक वेगळा व्लॉग बनवेनच नक्की. छान छान झाडं लावलेली आहेत, फुलांची, फळांची, भाजीपाला लावलेला आहे. ते तुम्हाला मी नंतर सविस्तर दाखवतेच. इकडे बघा आई उभ्या आहेत. आमच्या आईने ना झाडांची देखरेख करायला खूप आवडतं, म्हणजे त्यांना खूप आवडतं असं झाडं लावायला, त्यांची जोपासना करायला. जोपर्यंत गावी असतात तोपर्यंत करतातच त्या. हा घराचा दिवसाचा लुक आहे बघा. खूप उजेड आहे घरामध्ये. 2 खिडक्या आहेत, मोठा दरवाजा आहे, त्याच्यामुळे उजेड भरपूर येतो. आणि जे कलर मारलेले आहेत ते पण लाईट कलर मारलेले आहेत, त्याच्यामुळे उजेड भरपूर येतो. बघा इकडे देवघरामध्ये सुद्धा किती उजेड आलेला आहे. हे ना हे बघा नाही किती सुंदर टाईल्स लावलेले आहे. आपल्या जे देवघराचे चौकट आहे ना त्याला छान अशी टाईल्स लावलेली आहे. सूर्यप्रकाश पण देवघरामध्ये येतो छान. देवावरती सूर्याची किरणंसुद्धा येतात, मस्त वाटतं. या बेडरूममध्ये पण बघा किती उजेड आहे. खूप मोकळं वातावरण आहे घरामधलं, कारण घराला ना विंडो भरपूर आहेत बघा. किचनमध्ये पण भरपूर उजेड आहे इकडच्या बेडरूममध्ये. तुम्ही सगळं घराचं आतमधलं पासून ते बाहेरच्या आजूबाजूचा सगळा परिसर बघितला असेलच. पण आता हा व्हिडिओ जेव्हा पोस्ट होईल तेव्हा आपण आमच्या व्हिडिओला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा बाळगतो. तुम्हाला घर कसं वाटलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती प्रतिसाद द्या, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.